नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात 45 मराठी. आजचा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा अगदी वेगळा आहे. कारण घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात इतके भावनिक क्षण, संशयाचे ढग आणि नात्यांचा खरा कस लागलेला पाहायला मिळतो. सुरुवात होते ती सुमित्राच्या नावाने. अजूनही ती सारंगचं नाव घेत असते आणि घरच्यांना मोठा प्रश्न पडतो की आता सुमित्राला सत्य सांगायचं काय. पण इथे जानकी प्रसंगावधान दाखवते आणि सासूला धीर देत म्हणते, सारंग भाऊजी ठीक आहेत. त्या एका वाक्याने सुमित्राला दिलासा मिळतो आणि तिच्या डोळ्यात आशेचा किरण दिसू लागतो. त्याच वेळी सारंगही सौमित्रशी बोलताना आईला भेटण्याची आस व्यक्त करतो. इथे पहिल्यांदाच तो आपल्या चुका मान्य करतो आणि दादा वहिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ही त्याची झालेली प्रचंड घडामोड मनाला स्पर्शून जाते. पण इथेच खरी गोष्ट वळण घेते. ऐश्वर्या आपल्या मनात सतत संशय घेऊ लागते. तिला वाटतं, मीच प्रॉपर्टीवर डाव खेळला, मीच त्याला गुंडाळलं, मग इतकं सुरळीत नाटक का चाललंय? जानकी आणि ऋषिकेश काहीतरी खेळ तर करतायत का माझा पडदा फाश करण्यासाठी? तिच्या या मनातील गोंधळामुळे प्रेक्षकांमध्येही मोठं कुतूहल निर्माण होतं. खरंच सारंग जिवंत आहे का, की फक्त ऐश्वर्याला भुरळ घालण्यासाठी सर्वांनी खेळ रचला आहे? इथे एक ट्विस्ट असंही दिसतं की ऐश्वर्या जरी म्हणते सारंग मेला, तरी तिचं मन तिला सतत उलट सांगतं. सत्य दडवलं जातंय. म्हणजे नेमकं प्रेक्षकांना जाणवतं की गोष्टी अजून खूपच गुंतणार आहेत. आजच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या भागात दाखवलेला हा प्रसंग खूप मोठ्या गेमचा भाग आहे मित्रांनो. इथे खरी कलेची मजा आहे ती म्हणजे प्रत्येक पात्राने आपलं काम वेगवेगळं करून सुद्धा एकत्रितपणे आखलेलं नाटक परिपूर्णपणे निभावणं. सारंगची डमी डेड बॉडी ठेवून त्या भोवती शिताफीने ओवाळून टाकावं इतक्या आर्तपणे रडणं हे ऐश्वर्याला जाळ्यात अडकवण्यासाठीचं महत्वाचं पाऊल होतं. ऐश्वर्याच्या मनात पूर्ण विश्वास बसावा की सारंग खरोखर गेला आहे हे जग सोडून. यासाठी शिताफीची भूमिका धाडसी ठरली. यात ऋषिकेश आणि जानकीची जोडी पूर्ण मास्टर माइंड दिसून येते. जानकीने आधीच अंदाज लावून ठेवला होता की ऐश्वर्या बाहेरून दुःख दाखवेल पण आतून आनंदी असेल. तिचा स्वभाव, तिच्या पूर्वीच्या कृती सगळं पाहून जानकीला ठाऊक होतं की ऐश्वर्या मनाने खूप कठोर आहे आणि सारंग गेल्यावर पहिला विचार तिला प्रॉपर्टीचा होईल. हेच खेळणं तिच्या विरोधात वापरलं गेलं. ऋषिकेश जेव्हा ऐश्वर्याजवळ जाऊन तिला थेट टोमणे मारतो की तुझ्यामुळे सारंग गेला, पण 1 इंच ही प्रॉपर्टी तुला मिळणार नाही, तेव्हा त्या शब्दांनी ऐश्वर्याच्या अंगावर काटा उभा राहतो आणि इथे भावनिक धक्का आणि मालमत्तेचा लोभ दिसून येतो. दोन्ही गोष्टींनी तिचं मन हादरून जातं. थोड्या वेळासाठी तिने स्वतःच्या मनात जल्लोष केला होता की आता संपत्तीवर तिचा एक हाती हक्क राहील. पण ऋषिकेशच्या डोळ्यातील कठोरपणा आणि त्याची ठाम भूमिका पाहून तिचा विश्वास डळमळीत होतो. या संपूर्ण खेळात सौमित्र आणि अवंतिकेची भूमिका ही महत्वाची आहे. ते समोर जास्त दिसत नाहीत, पण त्यांचा सहभाग बॅकअप स्ट्रेंथ सारखा आहे. अवंतिका सौमित्र सोबत पोलिसांना घेऊन येते म्हणजे काय? हा प्लॅन फक्त घरातल्या नाटकापुरता नाही, तर कायद्याच्या चौकटीतही ऐश्वर्याला पकडण्यासाठी आहे. म्हणजेच घरात भावनिक आणि मानसिक दडपण, तर बाहेर कायद्याची भीती. दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडण्याची ही आखणी आहे. या एपिसोडमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते. ऐश्वर्या कितीही चाणाक्ष असली तरी तिच्या गर्वामुळे, तिच्या लोभामुळे आणि तिच्या खोट्या मुखवट्यामुळे तीच सापळ्यात अडकणार आहे. सारंग जिवंत आहे की नाही याचा धागा प्रेक्षकांना अजून ताणून ठेवला जातो. पण त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर येणारा फडफडलेला भाव बघताना जाणवतं की तिचा खेळ आता उलटणार आहे. हा सीन हा फक्त मालिकेचा ताण वाढवणारा नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही एक मोठा प्रश्न उभा करतो. सारंग खरंच कुठे आहे आणि ऐश्वर्याचा मुखवटा कधी पूर्णपणे फाटणार? या भागात दाखवलेला प्रसंग आणखी एक पायरी पुढे नेतो. कारण इथे केवळ नाटकाची थरारकता नाही, तर पात्रांच्या अंतर्मनाचाही उलगडा होतो. जानकीचा अंदाज अचूक ठरतो हे पहिलं महत्वाचं आणि योग्य ठराविक बिंदू आहे. कारण तिच्या मनात सुरुवातीपासूनच खात्री होती की ऐश्वर्याला सारंगच्या जीवापेक्षा रणदिवे कुटुंबाची संपत्ती महत्वाची आहे. तिला कोणाबद्दल सहानुभूती नाही. तिच्या डोक्यात फक्त लोभ, सुडाचा विचार आहे. याच्या उलट सारंगचा प्रवास भावनिक आहे. तो आपली मनस्थिती जानकीसमोर उघड करतो. ऐश्वर्यासोबत राहून त्याने केलेल्या चुकांची जाणीव आत्ता त्याला होते आणि पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणताना त्याच्यातला अपराधीपणा,
त्याच्या मनातलं ओझं प्रेक्षकांना स्पष्ट जाणवतं. जानकी मात्र या नाटकामुळे आईंना आणि कुटुंबाला होणाऱ्या तणावाबद्दल काळजीत असते. पण सारंग तिला आश्वासन देतो की हे सर्व ऐश्वर्याला बेनकाब करण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांचं ध्येय अजून स्पष्ट होतं. हा खेळ केवळ वैयक्तिक सुडासाठी नाही, तर संपूर्ण घराचं रक्षण करण्यासाठी आहे. ऋषिकेशचा रोल इथे खूप प्रबळ दिसतो. ऐश्वर्याला धडा शिकवण्याची त्याची ठाम वृत्ती आणि योग्य वेळी जानकी व सारंगला सावध करण्याची त्याची चाणाक्षता हे दाखवतं की रणदिवे कुटुंब आता एकसंध होऊन या संकटाचा सामना करत आहे. सारंगच्या चेहऱ्यावरच्या कापसाच्या बोळ्यांमुळे तयार झालेला डेड बॉडीचा इफेक्ट अगदी वास्तव वाटतो आणि ऐश्वर्याला त्याचं नाटक खरं भासावं म्हणून ही सगळी तयारी काटेकोरपणे केली जाते. या खेळातली खरी मज्जा म्हणजे रणदिवे कुटुंबाची एकता. सीताफी, जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका, अगदी घरकाम करणारा गुलाब आणि ओवी सुद्धा, जी ऋषिकेश जानकीची मुलगी आहे, सगळेच ऐश्वर्याच्या कारस्थानांना ओळखून आहेत. फक्त सुमित्रा अजूनही ऐश्वर्याच्या मुखवट्याखाली दडलेलं खरं रूप पाहू शकलेली नाही. म्हणून आता कथा पुन्हा सुमित्रेकडे येते. कारण रणदिव्यांनी आखलेलं हे सगळं नाटक यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे सुमित्राच्या डोळ्यांवरचा विश्वासाचा पडदा काढून टाकणं. याचा सारांश असा की रणदिवे कुटुंब आता 4 पावलं पुढे चाललेले आहेत. ऐश्वर्याला वेड्यात पकडत आहेत. पण खरी कसोटी येणार आहे जेव्हा सुमित्रेच्या मनातलं ऐश्वर्याबद्दलचा विश्वास हे शस्त्र तुटेल. कारण आईचा पाठिंबा तिच्याकडे असेपर्यंत ऐश्वर्या पूर्णपणे उघडी पडणार नाही. आणि प्रेक्षकांसाठी हाच सर्वात मोठा ताण राहणार आहे. सुमित्रा कधी आणि कशी सत्याला सामोरी जाणार? या भागात भावनांचा ताण आणि कौटुंबिक नात्यांचा गहिरा संदर्भ एकदम ठळकपणे दिसून येतो. नाटकाच्या गदारोळात जेव्हा सगळ्यांचं लक्ष ऐश्वर्याच्या कारस्थानाकडे जातं, तेव्हाच एक वेगळं संकट रणदिवे कुटुंबावर कोसळतं. सुमित्राच्या प्रकृतीचं. सारंगच्या अपघाताची बातमी ऐकूनच तिची तब्येत बिघडते आणि ती थेट दवाखान्यात दाखल होते. इथे खरी भीती अशी आहे की जर तिला सारंग गेला आहे ही खोटी गोष्ट कळली तर तिच्यावरचा मानसिक आघात किती गंभीर असेल. ऋषिकेश जेव्हा घरात हे सांगतो तेव्हा संपूर्ण घराची चिंता एकदम वेगळी दिशा घेते. आधी ऐश्वर्याला कसं उघडं करायचं यावर विचार सुरू होता. मात्र तिचा प्लॅन सक्सेस होत आहे. तिची कारस्थानं आपल्याला लक्षात येत नाही अशी कितीतरी प्रश्नांची उत्तरं, असे प्रश्न रणदिवे कुटुंबासमोर असतात आणि त्यासाठीच केलेलं त्यांचं हे नाटक असतं सारंगच्या अपघाताचं. पण आता मात्र आईला कसं सांभाळायचं हा प्रश्न गंभीरपणे उभा राहतो. जानकी, सौमित्र आणि अवंतिका हे तिघेही लगेच धाव घेतात आणि आजीला घरी एकटीच ठेवली जाते. आजीचं मन मात्र सतत घडामोडींनी अस्वस्थ होतं. कारण तिच्या मनात नेहमी एक विचार घोळतो की सुमित्रा आईला सारंगच्या अपघाताचं एवढं झालं हे कळलं, सारंगच्या मृत्यूची बातमी कळाली तर तिचं काय होईल? त्याच दरम्यान सारंग एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेला असतो जेणेकरून ऐश्वर्याला त्याच्या जिवंत असण्याची शंका येऊ नये. पण जेव्हा सौमित्र त्याला आईच्या तब्येतीची माहिती सांगतो तेव्हा सारंगचं मन कोसळून जातं. आतापर्यंत फक्त ऐश्वर्याच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश करण्याचा हा त्यांचा उद्देश होता. पण आता त्याला उमगायला लागतं की या सगळ्या खेळाचा सर्वात मोठा बळी त्याची आई ठरत आहे. हे सगळं माझ्यामुळेच झालं असं तो म्हणतो. म्हणजेच त्याच्यातला अपराधीपणा आणि पश्चात्ताप आता उच्चांकी पातळीवर पोहोचतो. इथे सौमित्रची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण तो वेळ बघून केवळ भाऊ म्हणून नाही तर घराचा खरा आधारस्तंभ म्हणून उभा राहतो. सारंग भावनेच्या भरात आईला बघायलाच जायचं असं म्हणतो. पण सौमित्र त्याला थांबवतो आणि जाणीव करून देतो की चुकीची जाणीव होणं हेच मोठं पाऊल आहे सारंग तुझं, आणि यातून आम्हाला आमचा जुना सारंग परत मिळालाय. हा संवाद मालिकेत खूप महत्त्वाचा आहे कारण तो सारंगच्या व्यक्तिरेखेला नवी दिशा देतो. आता तो फक्त पश्चात्ताप करणारा नाही तर पुढे प्रामाणिक राहण्याची शपथ घेणारा मुलगा ठरतो सारंग. आणि हाच सारंग जेव्हा वचन देतो की आता मी घरासाठीच जगेन, ऐश्वर्याच्या कटांमध्ये अडकणार नाही आणि कुटुंबाच्या विरोधात कधी जाणार नाही, तेव्हा एक प्रकारे त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखं होतं. रणदिवे कुटुंबाला आता केवळ एक सदस्य परत मिळत नाही तर आधीपेक्षा जास्त मजबूत, जास्त जबाबदार सारंग मिळतो. या प्रसंगाचं सखोल विश्लेषण केलं तर असं दिसतं की मालिकेतील हा टप्पा नाट्याच्या धाग्याला भावनिक खोली देतो. कारण केवळ ऐश्वर्याविरुद्धची लढाई नाही तर आईच्या प्रेमासाठी, कुटुंबाच्या बंधांसाठी
आणि स्वतःच्या चुका सुधारण्यासाठीची लढाई यात सुरू आहे. आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने इथे खरी उत्सुकता निर्माण होते. आत्ता सारंगने दिलेलं वचन तो पाळतो का? आणि सुमित्रेपर्यंत सत्य कधी पोहोचतं? ऋषिकेशचं ऐश्वर्याशी झालेलं थेट संवादाचं वातावरण हे रणदिवे कुटुंबाच्या लढ्याचं केंद्रबिंदू ठरतं. तो जेव्हा ऐश्वर्याला ठणकावतो की आम्ही सारंगच्या अंत्यसंस्काराला चाललो आहोत, मला त्याचे कपडे दे, तेव्हा त्याच क्षणी ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती, काळजी आणि चिडचिड स्पष्ट दाखवते ती, की तिच्यासाठी सारंग हा केवळ प्रॉपर्टी मिळवण्यासाठीचा अडथळा होता. भावनिक नातं काहीच नव्हतं. तिच्या मनात दुःख नाही, उलट ऋषिकेश सारखा काटा अजूनही तिच्या आड येतोय याचीच तिला चीड आहे. ऋषिकेशची ही भूमिका एकदम कठोर आणि नेमकी आहे. त्याला माहीत आहे की ऐश्वर्या कुठेही गेली तर गोंधळ माजवेल. त्यामुळे तो तिला रोखतो आणि सरळ सरळ वॉर्निंग देतो. जर तू हॉस्पिटलला गेलीस ना आणि आईला धक्का बसला ना तिकडे, तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नसेल. या वाक्यांमधून ऋषिकेशचा राग, त्याची आईबद्दलची काळजी आणि ऐश्वर्याच्या स्वार्थीपणाचा तिरस्कार सगळंच एकाच वेळी दिसतं. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचं खोटं, तिचा खोटा मुखवटा सर्वांसमोर उघडा होणार. जानकी, ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र यांचा प्लॅन फक्त भावनिक दबावावर नाही, तर ठोस पुराव्यांवर आधारित असतो. पण त्या पुराव्यांचा हुकुमी एक्का म्हणजे सारंग स्वतः. कारण जर तो तयार नसता, तर हे संपूर्ण नाटक कोसळलं असतं. सारंगनेच हा विडा उचललेला आहे की काहीही झालं तरी आता ऐश्वर्याचं खरं रूप बाहेर काढायचंच. दरम्यान सुमित्रा दवाखान्यात ॲडमिट झालेली आहे हे ऐकून नानांचं मन व्याकुळ होतं. नानांना अजून कळलेलं नसतं की हे सगळं नाटक आहे, सारंग गेलेला आहे वगैरे त्याचं. त्यांच्या मनात खरंच दुःख आहे की सारंग गेला आणि आता त्याची आई म्हणजे सुमित्रा हे सहन करू शकणार नाही. नानांचे डोळे पाणावलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात की कुटुंबासाठी त्यांचं प्रेम किती खोल आहे. डॉक्टरांचा सीन मात्र इथे खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की सुमित्रांना काहीही धक्का देणारी बातमी सांगू नका, त्यांच्या मेंदूवर ताण येईल. हे वाक्य या संपूर्ण प्लॅनचं सर्वात नाजूक पॉइंट उघडं करतं. रणदिवे कुटुंब ऐश्वर्याला उघड करण्यासाठीच्या तयारीत असतात, पण एक चुकीचं पाऊल संपूर्ण खेळ बिघडवू शकतं. कारण सुमित्राच्या जीवाशी खेळणं कोणालाच परवडणार नाही. म्हणजेच आता रणदिवेंची परिस्थिती दोन आघाड्यांवर आहे. एकीकडे ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश करायचा आहे, तर दुसरीकडे आईला धक्का लागू नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकायची आहेत. या दुहेरी जबाबदारीतून मालिकेत एक विलक्षण ताण तयार होतो. विश्लेषणाचा गाभा असा की हा टप्पा कुटुंबाच्या ऐक्याचा आणि प्रेमाचा कस पाहणारा आहे. ऐश्वर्याचा मुखवटा कधी आणि कसा फाटेल हा प्रश्न तसाच प्रेक्षकांच्या मनात राहतो. पण त्याच वेळी दुसरा मोठा प्रश्न उभा राहतो. हे नाटक आईपर्यंत पोहोचल्याशिवाय ऐश्वर्या उघड पडणार नाही. आणि जर ते पोहोचलं तर आईच्या प्रकृतीचं काय होईल? या टप्प्यात कथा भावनिक शिखरावर पोहोचलेली दिसते आणि त्याचबरोबर तणावाचं जाळं आणखी घट्ट होतं. सुमित्रा अजूनही सारंगचं नाव घेत राहते. तिच्या प्रत्येक श्वासात फक्त माझा सारंग असतो. घरच्यांसमोर प्रश्न उभा राहतो की आता सुमित्रेला काय सांगायचं? पण जानकीचं प्रसंगावधान इथे घर वाचवतं. ती लगेच सासूला आश्वस्त करते की सारंग भाऊजी ठीक आहेत आणि त्या एका वाक्याने सुमित्राच्या डोळ्यात पुन्हा आशेची ज्योत उजळते. तिच्या मनाला भक्कम आधार मिळतो. ती म्हणते, माझ्या सारंगला मी घरी आलेला पाहून लवकर बरी होईन. या क्षणातून दिसतं आईच्या बळाचा खरा स्रोत म्हणजे मुलाची झलक किंवा मुलीची झलक. आपल्या मुलाबाळांना सुखात पाहणं हेच आई वडिलांसाठी खूप असतं. तिकडे सारंग स्वतःही तेच बोलतो. आईने त्याला पाहिलं की ती नक्की ठणठणीत होईल. म्हणजेच मुलगा आणि आई यांच्यातला तो अदृश्य पण प्रबळ धागा पुन्हा अधोरेखित होतो. सौमित्र मात्र भावाला संयमाने धरतो. तो सांगतो, काळजी करू नकोस, दादा आणि वहिनी आहेत ना आईजवळ. आणि त्याच वेळी सारंगच्या बदललेल्या मनाचाही साक्षीदार होतो. सारंग जेव्हा भाऊक होऊन म्हणतो, मीच घराची वाट लावत आलोय, दादा वहिनी नेहमी उसवलेलं शिवत गेले आणि मी मात्र फाडत गेलो, तेव्हा त्याचा अपराधीपणा पूर्णपणे उघड होतो. ही कबुली त्याच्या व्यक्तिरेखेतील टर्निंग पॉइंट आहे. सारंग आता केवळ भाऊ नाही, तर एक पश्चातापाने बदललेला माणूस आहे. त्याच्या ओठातून निघालेल्या आपुलकीच्या शब्दांनी सौमित्रलाही गहिवरून येतं. ज्यांनी मला आईवडिलांसारखं प्रेम दिलं त्यांच्याच विरोधात गेलो, असं बोलताना त्याच्या अंतर्मनातला पश्चाताप प्रेक्षकांच्या मनालाही भिडतो. सौमित्र त्याला आधार देतो, खांद्यावर हात ठेवून सांगतो, सगळं ठीक होईल, पण शेवटपर्यंत प्रामाणिक राहायचं. इथे
भावा बहिणीच्या नात्याबरोबर भावाबंधूंचं नातंही दृढ होतं. पण या भावनिक पार्श्वभूमीवर ऐश्वर्याच्या मनात शंकेची बीजं रुजू लागतात. मी सारंगला गुंडाळलं, त्याची दिशाभूल केली, तो आनंदात होता आणि लगेच ॲक्सिडेंट झाला. यात काहीतरी गडबड आहे असा विचार तिला पोखरू लागतो. प्रॉपर्टी आपल्या नावावर झालेली आहे याची तिला खात्री आहे, पण तरीही तिच्या मनाला सतत खटकतं की जानकी ऋषिकेश सुमित्रेला सत्य का सांगत नाहीत. तिच्या मनात संशयाचं भूत उभं राहतं. कुठे हे लोक मला फसवण्यासाठी नाटक तर रचत नाहीत ना. इथे प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवतं की ऐश्वर्याचं मन आता अस्वस्थ झालंय. तिच्या विचारांच्या रेषा सरळ नाहीत. ती नेहमी विरुद्ध दिशेने विचार करते. जिथे खरी कारणं सुमित्राच्या तब्येतीत आहेत, तिथे ऐश्वर्या फक्त स्वतःभोवतीचं संशय विणत असते. ही तिच्या असुरक्षिततेची खूण आहे. कारण लोभामुळे तिने केलेल्या चुका तिला आता घेरू लागलेल्या आहेत. या भागात एकीकडे प्रेक्षकांना सारंगच्या पश्चात्तापातून समाधान मिळतं, तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या वाढत्या शंकेमुळे थरार दुपटीने वाढतो. जानकीचं देवीकडे केलेली प्रार्थना ही देखील एक महत्त्वाची दृश्य रचना आहे. कारण ते प्रेक्षकांना सांगतं की रणदिवे कुटुंब आता फक्त डावपेचांनी नाही तर श्रद्धा आणि आशेच्या जोरावरही उभं आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला काय वाटतं? ऐश्वर्याचा संशय बरोबर आहे का? की हे फक्त तिच्या अपराधीपणातून निर्माण झालेले विचार आहेत? तुमचं मत नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील ट्विस्ट तुम्ही चुकवणार नाहीत. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. मी रुपेश घेऊन आलो होतो घरोघरी मातीच्या चुली मालिकेचं खास विश्लेषण. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. आजची तारीख लक्षात ठेवा, 16 ऑगस्ट 2025.